ला सांभाळणारा अधिकारी प्रशासक वर्ग हा 35% पेक्षा जास्त मुसलमान होता। त्या काळातील लोकसंख्येच्या प्रमाणात मुसलमानांची संख्या खूप अल्प होती। हे वास्तविक चित्र असतानाही शिवरायांच्या प्रशासनात अधिकारी म्हणून महत्त्वपूर्ण 35% जागेवर मुसलमान प्रतिनिधी होते। आज ते 12 ते 15% भारतीय मुसलमान भारतात असताना सुद्धा 2 ते 4% प्रतिनिधी येथे नाही, हे या ठिकाणी खेदाने प्रामाणिकपणे नमूद करावेसे वाटते। शिवरायांनी त्यांच्या उभ्या हयातीत जवळपास 375 लढाया लढल्या। त्यातल्या 300च्या जवळपासच्या लढाया म्हणजे 80% पेक्षा अधिक लढाया या स्वधर्मीय आप्तस्वकीय सरदार संस्थानिक राजाशी लढल्या गेल्या। याचे अनेक ऐतिहासिक दाखले अभ्यासकाला या ठिकाणी पाहायला मिळतील। शिवरायांचा खरा इतिहास जगासमोर आला तर जगातील अन्यायी अत्याचारी हुकुमशाही सत्तेचे तख्त पालटायला वेळ लागणार नाही। शिवरायांची वाणी व कृती कठोर असली तरी प्रजेचे सदैव कल्याण साधणे हाच सर्वोत्तम ध्यास त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत कायम राहिलेला होता। आज त्यांची सर्वत्र उणीव भासते हीच खरी खंत आहे। म्हणूनच असे सांगावेसे वाटते की शिवराय जैसा राजा नाही, स्वराज्य जैसा तख्त नाही। इतिहास साक्षी आहे, या अखंड हिंदुस्थानाच्या मातेने कधी धर्मभेद केला नाही। काही मुठभर मुसलमान शासक अखंड हिंदुस्थानावर शेकडो वर्ष शासन करत होते, त्यांना कधी या देशातल्या धर्मसहिष्णुतेने विरोध केला नाही, कारण तत्कालीन शासने ही धर्मनिरपेक्ष व गुणवत्तापूर्ण होत्या। तत्कालीन समाज हा गुण्यागोविंदाने सुखासमाधानाने आनंदाने जगायचा, कारण ते शासक अपेक्षित व पूरक शासन व्यवस्था चालवायचे। मुघल सर्व धर्मसहिष्णुतावादी व गुणवत्तेपासून दूर गेले, त्यामुळे मुघल साम्राज्याचा अस्त झाला। अगदी गुणवत्तेचा हाच निकष भारतीय समाजकारण, राजकारण, अर्थकारण सुदूर असून धर्मभेद हा नपुसकांचा जावाई शोध आहे। जो गुणवत्ता देतो, जो या मातीशी इमान बाळगतो, त्याला हाच भारतीय समाज आपला आदर्श मानून त्याची विधिवत पूजा करायलाही कधी संकोच बाळगत नाही। उस्ताद बिस्मिल्ला खान यांच्या शहनाईला धर्मभेद कोणता? जाकीर हुसेनचा तबला अखिल मानवजातीला मंत्रमुग्ध करतो। एम.एफ. हुसेनचे चित्रकारीचे प्रशंसक किती टक्के मुसलमान आहेत? माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम कोणत्या हिंदू राष्ट्राचे सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती होऊन गेले? जसे कलेला धर्माची आड नाही, तशीच गुणवत्तेलाही तडजोड नाही। तुम्ही जगाला काय देता, तुम्ही कोणत्या जाती धर्माचे आहात, ते खुजेपण कालही गौण होते, आजही गौण आहे आणि उद्याही गौणच असेल। मी जे काही करू शकलो त्याचे श्रेय मी सर्व भगवद्गीतेच्या कर्मफल सिद्धांताला, पवित्र कुराणची शिकवण इल्म का हासिल करना हर इंसान का फर्ज है, महात्मा गांधींचे जीवनविषयक तत्वज्ञान, माननीय नामदार विलासरावजी देशमुख साहेब यांची दिलेर व सेवाभावी वृत्ती, ॲडव्होकेट झमर काकाचा स्वज्वळ शालीन स्वभावी वृत्ती, पूज्य वडिलांची शिकवण, चींटी बनकर शकर खाओ, हाती बनकर पेड़ न तोडो, संपूर्ण विश्वाचे दुःख पचवण्याचे सामर्थ्य असणाऱ्या माझ्या आईच्या पवित्र चरणी साष्टांग दंडवत करून मी माझे प्रास्ताविक संपवतो। आपल्या सर्वांच्या रणात आयुष्यभर राहणे मी माझ्या भाग्याचे समजेन। सदैव आपल्या आशीर्वादाचा अभिलाषी मी राहो, एवढीच आपणा सर्वांस प्रार्थना करतो। जय जिजाऊ, जय शिवराय। अझहरनं जेव्हा आईचा उल्लेख केला तेव्हा त्याचेही डोळे पाणावले। ह्या जिजाऊमुळे शिवराया घडले, हे त्याचंच हे छोटंसं प्रतीक आहे। अत्यंत अभ्यासू, मनस्वी आणि आत्मीयतापूर्वक ह्या प्रास्ताविकानंतर मी ॲडव्होकेट त्र्यंबकदाजी झंवर यांना विनंती करेन की आपण ह्या कार्यक्रमाला मनस्वी शुभेच्छा द्याव्यात। ज्या कर्तबगार हातांनी आपण आज या ॲनिमेशन फिल्मच्या ध्वनिफितीचं उद्घाटन केलं, ते आपल्या भागाचे भाग्यविधाते, देशाचे नेते, देशाचे ग्रामीण विकास आणि पंचायत राजचे केंद्रीय मंत्री